पॉलिटी फास्ट ट्रॅक रिव्हिजन. तर कन्सेप्ट अँड व्याख्या आपण शिकणार आहेत पॉलिटी. तर राज्यघटना निर्मितीची पार्श्वभूमी बघू आपण. तर त्यामध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट 1773चा होता. त्यामध्ये बंगालचा गव्हर्नर जो होता तो गव्हर्नर जनरल बनला बंगालचा. पहिला जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता आणि शेवटचा बंगालचा गव्हर्नर तो होता वॉरेन हेस्टिंग. त्याने मग केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला गेला. त्यानंतर मुंबई आणि मद्रासचे गव्हर्नर ही बंगालचे गव्हर्नरला दुय्यम झाले. त्यानंतर कलकत्ताचं सुप्रीम कोर्टची स्थापना झाली 1774मध्ये. त्यामध्ये 1+3 अशी त्याची रचना होती. तर कंपनी आणि कर्मचाऱ्यांना खाजगी व्यवहार लाच स्वीकारणे, खाजगी व्यवहार करणे आणि संस्थानिकांकडून वस्तू घ्यायला बंदी घालण्यात आली. त्यानंतर पिट्स इंडिया ॲक्टमध्ये 1784चा त्यामध्ये व्यापारी राजकीय कार्य यामध्ये भेद करण्यात आला. व्यापारी म्हणजे कमर्शियल कोणाकडून कंट्रोल केलं जात होतं, तर कोर्ट ऑफ डायरेक्टरकडून आणि राजकीय कार्य बोर्ड ऑफ कंट्रोलकडून. त्यानंतर यामुळेच दुहेरी शासन पद्धती सुरू झाली आणि विकेंद्रीकरण प्रस्थापित झाले. तर बोर्ड ऑफ कंट्रोल जे होते ते नागरी, लष्करी, महसूल शासन विषयक सर्व कामकाजांचे पर्यवेक्षण व निर्देशन करण्याचा अधिकार बोर्ड ऑफ कंट्रोलला मिळाला. त्यानंतर सनदी कायदा 1833. बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता तो इंडियाचा गव्हर्नर जनरल झाला आणि तो होता पहिला लॉर्ड विल्यम बेंटिंग. पहिला भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग. तर या कायद्यांमुळे सर्व नागरी आणि सैनिक अधिकार यांना मिळाले. त्यानंतर मग मुंबई मद्रास गव्हर्नरचे कायदे करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला. जे पिट्स इंडियाने दुहेरी शासन पद्धती आणि विकेंद्रीकरण पद्धती प्रस्थापित केली होती ती या कायद्यामुळे संपुष्टात आली. त्यानंतर मग ओपन कॉम्पिटिशन फॉर सिलेक्शन ऑफ सिव्हिल सर्वंट म्हणजे ही त्यांनी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला पण ती फेल झाली. ओपन कॉम्पिटिशन फॉर सिलेक्शन ऑफ सिव्हिल सर्वंट सनदी कायदा 1833. पण मग ते पुढच्या याने सनदी कायदा 1853 लागू झाले. तर प्रथमच गव्हर्नर जनरल काउन्सिलची कायदेविषयक प्लस कार्यकारी कार्यामध्ये भेद करण्यात आला. त्यानंतर बंगालसाठी स्वतंत्र राज्यपाल नेमण्यात आला. ओपन कॉम्पिटिशन फॉर सिव्हिल सर्वंट नागरी सेवांसाठी ओपन कॉम्पिटिशन सुरू करण्यात आली आणि फर्स्ट टाइम भारतीय केंद्रीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले होते. त्यानंतर भारत सरकारचा सुशासन कायदा गुड गव्हर्नन्स. त्यामध्ये भारत सरकार जे होते ते राणीचे नावे चालणार होतं आणि इंडियाचा गव्हर्नर जनरल जो होता तो इंडियाचा व्हाईसरॉय झाला आणि तो होता पहिला जो व्हाईसरॉय झालेला तो होता लॉर्ड कॅनिंग. तर त्यामध्ये भारत मंत्री पद निर्माण करण्यात आलं आणि पहिला जो भारत मंत्री होता तो होता स्टॅनले. तर त्याच्या मदतीसाठी इंडिया काउन्सिल स्थापन करण्यात आलं होतं. त्यामध्ये होते 15 सदस्य. ते जे इंडिया काउन्सिल होतं त्या 1935च्या कायद्याने रद्द करण्यात आले आणि त्याच्या जागी सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आलं होतं. तर मग भारत मंत्री पद निर्माण करण्यात आलं होतं. ते जे होतं तो भारत मंत्री होता तो ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता आणि तो संसदेला उत्तरदायी असणार होता. तर त्यानंतर 1861चा कायदा आहे भारतीय परिषद अधिनियम म्हणून. तर कॅनिंगने 1862 मध्ये त्याच्या काउन्सिलमध्ये बनारसचा राजा, पटियालाचा महाराजा आणि सर दिनकरराव यांना नॉमिनेट केलं होतं त्याच्या काउन्सिलमध्ये व्हाईसरॉयच्या. तर मुंबई मद्रासचे कायदे करण्याचे अधिकार परत देण्यात आले. याच्यामुळे विकेंद्रीकरण करण्याची पुनर्स्थापना झाली होती. त्यानंतर त्याच्या आधी कॅनिंगने 1859 मध्ये खातेन्याय पद्धतीला मान्यता दिली होती आणि ते व्हाईसरॉयच्या काउन्सिलमधील प्रत्येक सदस्याला एक किंवा अधिक खाते प्रमुख बनवण्यात आले होते. त्यानंतर बार काउन्सिलमध्ये एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये जो 5वा सदस्य नेमण्यात आला होता तो वित्त सदस्य म्हणून नेमण्यात आला होता. तर त्याचं नाव होतं जेम्स विल्सन आणि तो पहिला वित्त सदस्य होता. त्याने पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. तर आणीबाणीमध्ये कायदेमंडळाची सहमती न घेता व्हाईसरॉय अधिसूचना काढू शकत होता आणि ती 6 महिने लागू असणार होती. तर त्यानंतर हायकोर्टसाठी जे काही फेरफार करून एक ऍक्ट पारित करण्यात आला. त्यानुसार मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे हायकोर्ट स्थापन करण्यात आले. त्यानंतर
1892चा ऍक्ट आहे, त्यामध्ये संसदीय व्यवस्थेचा पाया घालण्यात आला. त्यामध्ये विधान परिषदच्या सदस्य संख्येमध्ये वाढ झाली. केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळात अशासकीय सदस्यांची संख्या वाढली, पण शासकीय सदस्यांचं बहुमत राखलं गेलं होतं. त्यानंतर नॉमिनेट कडून झालं ते नॉमिनेटेड फ्रॉम, तर विद्यापीठ, ट्रेड युनियन असोसिएशन, जमीनदार यांना नॉमिनेट केलं होतं व्हाईसरॉयनी. त्यानंतर बजेटवरची चर्चा होती, प्रश्न आणि ते अधिकार दिले गेले होते कायदेमंडळास. चर्चा आणि प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदेमंडळास दिले गेले होते. तर पहिला जे होता फर्स्ट निवडणूक प्रणाली सुरू झाली होती. याच्यापासून पहिल्यांदाच निवडणूक प्रणाली सुरू झाली 1892 पासून, आणि 1885 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती. तर इंडियन नॅशनल काँग्रेसने मागणी केली होती की जी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम राहते ती इंडिया आणि इंग्लंड दोघं ठिकाणी घेण्यात यावी. एकोणीसशे 9चा कायदा मॉर्ले मिंटो. तर भारत मंत्री होता मॉर्ले आणि मिंटो होता व्हाईसरॉय. आणि मिंटो जो होता तो सामुदायिक मतदारसंघाचा जनक म्हटला जातो, सामुदायिक मतदारसंघाचा जनक. तर त्याच्या आधी 1906 मध्ये अरुंडल समिती आली होती 1909च्या कायद्याच्या आधी. तर मिंटो सामुदायिक मतदारसंघाचा जनक. त्यानंतर केंद्रीय मंडळातील सदस्य संख्या 16 वरून 60 करण्यात आली. त्यांना पूरक प्रश्न विचारण्याची आणि अर्थसंकल्पासंबंधित ठराव मांडण्याची मुभा देण्यात आली होती, पण मतदानाचा अधिकार काही देण्यात आला नव्हता. पहिल्यांदा भारतीयांना व्हाईसरॉय आणि व्हाईसरॉय गव्हर्नर यांच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये सहभागी होता आलं होतं. तर त्यानंतर टोटल त्यामध्ये 9 सदस्य होते. त्यामध्ये सत्येंद्रनाथ सिन्हा याला मिंटोने अपॉइंट केलं होतं. तर मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधित्व कोणी दिलं तर मिंटोने. तर याच्यातच 1909च्या कायद्यामध्ये मर्यादित निवडणूक तत्व अवलंबलं होतं, त्यामध्ये प्रत्यक्ष मतदान झालेलं होतं. त्यानंतर 1907 भारत मंत्रीच्या इंडिया काउन्सिलमध्ये 2 भारतीय सदस्यांना घेण्यात आलं होतं. त्यामध्ये KG गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. भारत मंत्री इंडिया काउन्सिल कुठं होतं तर इंग्लंडमध्ये 1907 मध्ये. त्यानंतर 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचा कायदा आला. मॉन्टेग्यू कोण तर भारत मंत्री आणि चेम्सफोर्ड व्हाईसरॉय. त्यालाच मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया म्हटलेलं 1919च्या कायद्याला. त्यामध्ये 47 कलमे होते. ते 20 ऑगस्ट 1917 मध्ये घोषणा केली होती. कोणी तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्डने. तर घोषणा काय केली होती तर भारताला साम्राज्य टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. तर याचं स्वागत मवाळांनी केलं होतं. त्यालाच त्यांना मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असं म्हटलं होतं. तर त्यामध्ये मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया झालं 20 ऑगस्ट 1917ची घोषणा झाली होती. त्यामध्ये मदत केली होती भूपेंद्रनाथ बसूंनी. आधार काय होता तर 1918चा अहवाल होता. तर 1921 मध्ये त्याचा अंमल झाला होता. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष ॲनी बेसंत 1918 मध्ये शिष्टमंडळ बनवण्यात आलं होतं. त्यानंतर केंद्रीय प्रांतीय विषय वेगळे करण्यात आले. केंद्राचे प्रांतावर नियंत्रण शिथिल करण्यात आले. केंद्र आणि प्रांत विधिमंडळाला संबंधित सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला. मर्यादित मताधिकार होता. तर मर्यादित म्हणजे काय तर शिक्षण, संपत्ती, टॅक्स याच्यावर मर्यादित मताधिकार देण्यात आला होता. तर महिलांना मताधिकार नव्हता. तर प्रांतामध्ये द्विशासन पद्धती 1919च्या कायद्याने राखीव आणि सोपीव खाती विषय तयार करण्यात आली होती. तर द्विशासन कुठपर्यंत चाललं प्रांतामध्ये 1921 ते 1937 पर्यंत. त्यानंतर विधिमंडळाला उत्तरदायी मंत्र्याच्या सहाय्याने गव्हर्नर सोपीव खाती पाहत होता, सोपीव विषय पाहत होता. त्यानंतर राखीववर
गव्हर्नर प्लस एक्झिक्युटिव्ह काउन्सिल हे 5 होते, पण ते उत्तरदायी नव्हते, तर याला दुहेरी शासन म्हटलं गेलंय. तर केंद्र आणि प्रांत अर्थसंकल्प वेगळा करण्यात आला होता. केंद्रामध्ये द्विगृही कायदेमंडळ होतं. काउन्सिल ऑफ स्टेट, अप्पर हाऊस 60 सदस्य आणि काउन्सिल ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, लोअर हाऊस 143 सदस्य. त्यानंतर 3 सूच्या करण्यात आल्या त्या 3 सूच्या आपण आता घेतल्या ते 1919च्या कायद्यातूनच घेतल्या आहेत. तर शेषाधिकार कोणाला दिला होता, तर केंद्राला दिला होता. तर याच कायद्यानुसार हाय कमिशनर म्हणजे मुख्य आयुक्त, उच्च आयुक्त म्हणून सर विल्यम स्टीव्हन्सन मेयर याचं नियुक्ती करण्यात आली होती, हाय कमिशनर पद निर्माण करून. त्यानंतर आता मी सांगितलं तुम्हाला आधीच की 20 ऑगस्ट 1917 मॉन्टेग्यूने घोषणा केली होती की भारताला साम्राज्य टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. तर मवाळांनी त्याचं स्वागत केलं होतं आणि त्याला मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया म्हटलं होतं. तर भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडमधून देण्याला सुरुवात झाली. तर इंडिया काउन्सिल सदस्य संख्या 8 वरून 12 करण्यात आली होती आणि त्यामध्ये 3 भारतीय होते. तर यानंतर 1909च्या कायद्यावर मते मांडली लोकांनी. तर त्यामध्ये नेहरूंनी काय मत मांडलं तर स्वतंत्र मतदारसंघामुळे मुस्लिमांभोवती राजकीय अडथळा निर्माण झाला आहे आणि ते उर्वरित भारतापासून वेगळे पडले आहेत. तर त्यानंतर गांधी म्हटले की या सुधारणा आमच्या विनाशाला कारण ठरल्या. तर मोहर्ले म्हणले आम्ही सापाची दात बसवत आहोत, येणारा काळ भयानक असेल. तर R.C. मुजुमदार म्हणले जन्माला आलेले मृत अभ्रक. त्यानंतर 1919 कोणी काय मत मांडलं तर टिळक म्हणले उजाडले पण सूर्य कुठे आहे, जनाब दिल्ली दूर है, कबूल ना कबूल, हे स्वराज्य नव्हे त्याचे पायही नव्हे. तर त्यानंतर विरोध करणारे होते टिळक, ॲनी बेझंट, नेहरू, गांधी, R.C. दास आणि पटेल आणि सावध केलं. तर ब्राह्मणेतर मधले दीनशवंशा, चंदावरकर आणि सेटलवाड. त्यानंतर 1917 1919 कायद्याच्या आधी साऊथ बरो कमिटी आली होती. त्यामध्ये साक्ष देणारे कोण होते तर बी आर आंबेडकर आणि वीरा शिंदे. त्यामध्ये 2 अस्पृश्य व्यक्तींची कायदेमंडळावर नेमणूक करण्यात आली होती. ते कोण होते तर कालीचरण नंदा गवडी आणि गणेश गवई हे 2 जणांची नियुक्ती करण्यात आली होती. तर 1924 ते 1924 मध्ये मोडीमन कमिटी आली होती. ती 1919च्या कायद्याचे मूल्यमापन करण्यासाठी. तर 1927 मध्ये सायमन कमिशन आलं होतं. 1928 मध्ये भारतात आगमन झालं, त्यांचं झालं. 1927 मध्ये स्थापन झाले होते, 28 मध्ये आगमन झालं. 7 सदस्य होते आणि 7 ब्रिटिश होते. त्यामध्ये 1930 मध्ये त्यांनी अहवाल दिला तर दुहेरी शासन रद्द करावे, प्रांतांना उत्तरदायी सरकार म्हणजे प्रांत स्वायत्त करावे आणि इंडिया आणि संस्थांनी मिळून एक संघराज्य स्थापन करावे आणि सांप्रदायिक मतदारसंघ पद्धती पुढे चालू ठेवावी असं त्यांनी सांगितलं होतं. तर आता पुढचा कंटिन्यू करू आपण 1935चा कायदा.